मॅडम, कुळगाव बदलापूर नगर परिषदेअंतर्गत जे काही वसईमधून कोळी किंवा जे काही फिश विक्रेता आहे त्यांना आपण मनाई करण्यात आलेली आहे, सक्ती करण्यात आली आहे बदलापूर शहरामध्ये विक्री करण्यासाठी. या संदर्भात आपली भूमिका काय आहे, काय बोला? आमची पहिली सर्वसाधारण सभा जेव्हा झाली त्याच्यामध्ये आम्ही एक असं ठरवलं की एक शहराला वळण लागावं, एक शिस्त लागावी. या अनुषंगाने फेरीवाला झोन आखला. फेरीवाल्यांना कुठे बसवायचं, कसं बसवायचं ह्याप्रमाणे आम्ही एक DPR तयार केलेला आहे आणि तो आम्ही मंजुरीला पाठवलेला आहे. तो जसा मंजूर होईल त्याप्रमाणे आम्ही शहरातले फेरीवाले सुद्धा एक शिस्तबद्ध पद्धतीने त्यांना जागा ठरवून दिलेल्या आहे, त्या ठिकाणी आम्ही त्यांना बसवणार आहोत. तर ह्या फेरीवाल्यांमध्ये ऑलरेडी मच्छीवाले सुद्धा येतात आणि ह्या वसईच्या मच्छीवाले जे आहेत किंवा बदलापूरचे इतरही जे मच्छीवाले आहेत, आम्ही फक्त वसईच्या मच्छीवाल्यांना नाही तर बदलापूरच्या पण जे रस्त्यावर बसून विक्री करतायत त्यांना सांगितलंय की तुम्ही असं रस्ता प्रत्येक ठिकाणी कुठे पण बसू नका. ह्याच्यानी शहरात दुर्गंधी पण पसरतीये आणि एक शहराला वळण न लागल्यासारखं दिसतंय. जागोजागी नाक्यावर मच्छीवाले बसणं ते योग्य वाटत नाही. आज आपण मच्छी मार्केट जे बांधलेलं आहे त्या मच्छी मार्केटमध्ये सुद्धा मच्छीवाले आहेत, त्यांना आम्ही सांगितलंय. इतर पण जे बाहेर बसलेत त्यांना आमचं सांगणं आहे की रस्त्यावर बसून प्रदूषण पसरवण्यापेक्षा आपण मच्छी मार्केटमध्ये बसून हे करा. वसईच्या मच्छीवाल्यांना सुद्धा आम्ही सांगितलं आहे, तुम्हाला जर बसायचं असेल तर तुम्ही एक प्रॉपर जागा, एक ठिकाणी तुम्हाला आम्ही जागा देऊ, त्याच्यात तिथे बसा. अख्ख्या शहरामध्ये तुम्ही पसरू नका. पण त्यांना ही मागणी रास्त नाहीये. पण एक शहराच्या स्वच्छतेच्या बाबतीत, एक शहराला वळण लागण्याच्या बाबतीत मग कसं होतं, एका फेरीवाल्याला उठवलं, मच्छीवाल्यांना बसून दिलं, तिकडून पण सगळेजण. आणि सगळ्यात महत्त्वाचं ते स्थानिक पण नाहीयेत. पण ठीक आहे, चला स्थानिक नाहीयेत, आपण म्हणतो भारत देशात कुठेही जाऊन आपण बिझनेस करू शकतो, मान्य आहे. पण एक कुठल्या तरी शहराची एक शिस्त आहे, एक प्रोटोकॉल आहे. त्या प्रोटोकॉलप्रमाणे जर त्या शहरातील प्रशासनाने जर त्यांना काही सांगितलं तर ते पाळणं, ते मानणं त्यांचं कर्तव्य आहे. कारण की ते आल्यावर काय नगरपालिकेची परमिशन घेऊन कुठे बसलेल्या नाहीयेत. आल्या, त्यांना पाहिजे ती जागा त्यांनी निवडली आणि तिथे बसल्या, त्या तिथे बसतात, तिथे घाण करतात. त्यांचं मच्छीचं पाणी 1-1 किलोमीटरपर्यंत रेंगाळत जातं आणि नंतर दिवसभर त्याचा वास, उग्र वास पूर्ण शहरामध्ये पसरतो. बदलापूरच्या भरपूर नागरिकांची माझ्याकडे तक्रार आली होती. त्याच्यानंतर मी माझ्या सगळ्या मच्छीवाल्यांना सांगितलं की आपण रस्त्यावर बसू नका. ह्या महिला ऐकल्या नाही म्हणून त्यांना मग आम्हाला थोडीशी सक्ती बरकावी लागली, बाकी काहीच नाहीये. त्यांना आम्ही सांगितलं, या आमच्याशी चर्चा करा, तुम्हाला आम्ही एक जागा प्रॉपर देऊ, त्या एक ठिकाणी जागेवर तुम्ही बसा आणि तुमचा बिझनेस करा, असं आम्ही त्यांना सांगितलंय. पण अख्ख्या शहरामध्ये जागोजागी त्यांना पाहिजे तिथे बसण्याची त्यांना परमिशन नगरपालिकेकडून जशी स्थानिक हॉकर्सना आपण दिली नाहीये तशी त्यांना सुद्धा मिळणार नाही.